या ठिकाणी आत्ताच डुकरं पकडायचं मोहीम चालू झालेली आहे। इकडे पोलीस देखील आलेले आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे सगळा रस्ता चिखलमय झालेला आहे। सोडलेली आहे त्यांनी सगळी, आता ते धरायचं काम चाललंय, बाय आडवी ती सगळं इलिगल चालवलेलं आहे। आणि सरपंचानी ना हिवऱ्याच्या मुद्दामून मीटिंग बसवली, पैसे खाल्ले आमच्याकडे 20,000 म्हणतो नाही करणार कारवाई, नाही करणार, आणि नंतर ही कारवाई करतोय तो। आता या ठिकाणी आता हे सगळ्या जाळ्या घेऊन ही लोक चाललेली आहेत, शक्ती सिंग आणि त्यांची टीम। आणि पुढे जी महिला आहे ती महिला बहुतेक ते डुक्करचं पालन करतायत, तर त्यांची ती नातेवाईक आहे असं दिसतंय आणि ते ह्या कारवाईला विरोध करतायत। दिसतात का डुकरं? दिसतात? सोडून दिली का डुकरं? सोडून दिले सगळे डुकरं खाली गेले तिकडं। मग आता या गाळामध्ये तुम्ही असं धरणार असं मध्ये सगळे धरणार? सगळे धरणार, जेवढी टीम आहे आमची तेवढं सगळे धरणार। बरं, त्या महिला काय विरोध करतायत का? ते भांडणं करायला लागले, ते म्हणते नको धरू आमचे डुकरे। इथं सगळी शेती वगैरे, ऊस वगैरे दिसतोय आणि ह्या डुकरांनी इतका हैदोस घातला होता का अक्षरशः ऊस तळापासून काढून खात होते डुकरं। आणि मगाशी ते जे काही डुकरांचे जे मालक आहे ते म्हणले 250 डुकरं आहे माझ्या फार्ममध्ये, आणि ही आता 250 डुकरं कशी पकडायची? पोलीस बंदोबस्त देखील ग्रामपंचायतीने आणलेला आहे, सगळी ही तयारी देखील केलेली आहे। आणि आता काय ती डुकरं कुठे आहेत ते आपण पाहूया। काय मी बातमीदार आहे ताई, तुम्ही बोला ना, तुमचं काय म्हणणं आहे ते बोला ना। इथं आवाज येत नाही, जवळून बोलता का इथं येऊन? तर त्यांचं असं म्हणणं आहे का ही सगळी कारवाई चालू झालेली आहे, ते इल्लिगल आहे, तुम्ही या ठिकाणी येऊ नका। तर आता हे जे काय आपल्याला जे काही वार्तांकन नाही ते तर दाखवावे लागेल। आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता का ती सगळी शक्ती सिंग आणि त्यांची टीम सगळी या ठिकाणी येते, एकदम लाईन लावून येत आहे ते सगळी तयारीनिशी। आणि किती बी चिखल असू, पाणी असू, या पाण्यामध्ये देखील येऊन चिखलामध्ये हे डुकरं पकडणार आहेत। ठीक आहे, आता बघू आपण तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न करूया। गाळ तर भरपूर आहे आणि इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर हे सगळं हे खुरं दिसतात या डुकरांची, म्हणजे याच्यावरून तुम्हाला याचा अंदाज येईल की या डुकरांचा इथं किती प्रादुर्भाव आहे। आणि मगाशी खूप असा गंभीर आरोप केला का ग्रामपंचायतीने ही डुकरं पकडायची कारवाई करू नये म्हणून इथले जे ग्रामसेवक आहे, मला वाटतं मोरे नाव आहे त्यांचं, बरोबर आहे का मोरे, त्या महिलेने असा आरोप केला की ही कारवाई होऊ नये, कारवाईला टाळाटाळ व्हावा यासाठी ते मोरे ग्रामसेवकांनी 20,000 रुपये ह्या कुटुंबाकडून घेतले। त्याशी ती बाई म्हणती, ती डुकरावाली, त्यामुळे टाळाटाळ होत होती का तुमची? त्यामुळे चाललं होतं। हे बघा आता या ठिकाणी सुरू झाली आहे कारवाई, एकदम मस्तपैकी चाललेले आहेत दोन्ही असं हे करून। हा घेऊ करू नये म्हणून हल्ला, ठीक आहे। आणि आता जे काय आहे ती कारवाई कशी चालू होते, ही प्रशासनाची कारवाई आहे। ग्रामपंचायतीचे सरपंच देखील या ठिकाणी आलेले आहेत। इलिगल आहे, यांनी आमचे पैसे खाल्लेत। क्या हो गया? गाड़ी घुसवते आतमध्ये सुनना इसको दे आता आयशर गाडी ठेक डायरेक्ट या फार्म परत आणायचा प्रयत्न चालू आहेत। तुम्ही पुढे बघू शकता ते जी डुकरं आहेत ती अतिशय मोकाट पद्धतीने फिरतायत। शक्ती सिंग पाहिलं का तुम्ही सगळं? पाहिलं किती डुकरं आहेत अंदाजे? आता तरी तर आम्हाला 50-60 दिसले, आता अर्धे मोकळे। आता ट्रैक्टर को झाड़ू मार एक साइड को जाओ सब लोग, तुम लोग अभी हमारे को पूरा माल अंदर लेने दो, पहला बाड़े में बाड़े में लेकर जाओ, माल अंदर ले माल। नाही नाही, बाहेरून ते छोटं वाटत होतं, आतमध्ये तर बरंच मोठं फार्म दिसतंय। त्या महिलेचं म्हणणं काय आहे का ही कारवाई ऐका ना शक्ती सिंग, हे जे करताय तुम्ही ते ग्रामसेवकाला करू द्या, मग तुम्ही ऍक्शन घ्या असं त्यांचं म्हणणं आहे। चाल ना, ए आ इधर, ए आ जाओ बाजू को, ए सर छोड़ रहे सर को बाजू को, ए बाड़े में ले दो माल। एकदा शक्ती सिंग यांची जी टीम आहे ती अतिशय म्हणजे उत्साही झालेली आहे, कधी एकदा डुकरं पकडू असं त्यांना झालेलं आहे, काम उरकून निघून जायचं। आता या ठिकाणी ग्रामसेवक आलेले आहेत। किशोर ते बाकीचं पण त्या साईडचं सगळं घ्या, ते सगळे डुकरं त्यांनी सोडून दिलेत ना, ते सगळं घ्या।
त्या प्रॉपर्टीशी ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही. ती डुकरं तुम्ही पकडायला आले म्हणून इलिगल करताय म्हणून सोडलेली डुकरं. हा, बोला आता पुढचं. आणि मग 8 दिवस आम्हाला म्हणतात आम्ही कारवाई करणार नाहीये असं म्हणतोय आणि आता नेमकी आमच्यावर घालायला आलेत. आता ही कारवाई अधिकृत सुरू आहे सर. हो. आता ही जे लोक डुकरं पकडतायत हे ग्रामपंचायती सांगण्यावरून पकडतायत. त्यांना ते सांगितलेले की आम्हाला प्रॉपर्टी मोकळी करून द्या. त्यांना 3 नोटिसा दिलेल्या होत्या आपण की त्यांना प्रॉपर्टी आम्हाला रिकामी करून द्या. ते म्हणले तुम्ही आमची काही वाकडं करू शकत नाही. या भाषेत ते ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत प्रशासनासोबत बोलतात. BDO साहेब स्वतः त्यांना सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे. 22 तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत की तुम्ही तुमचं जे काही आतमधले वरा असतील ते तुमच्या दुसऱ्या प्रॉपर्टीत शिफ्ट करा किंवा जिकडे जागा असेल तिकडे शिफ्ट करा. त्यांनी ते ऐकलं नाही. आता त्यासाठी ते पकडून त्यांच्या आपण हवाली करणार आहे. ते कुठं देतील, त्यांचं घेऊन जातील, त्यांचं ते करतील. ग्रामस्थांना त्याचा खूप त्रास होतोय. आत्ता पण इथं किती घाणवास येतोय, किती पाणी साचलेलं आहे, चिखल आहे. तुमचं म्हणणं घेऊ ना दीदी, एक मिनिट त्यांचं म्हणणं घेऊ द्या. बेकायदेशीर केलेलं आहे आणि याचं फळ भोगायला लागणार. बेकायदेशीर कारवाई म्हणतो. आपण जर 3 नोटिसा दिल्या तर त्याची बेकायदेशीर कारवाई कसं काय होऊ शकते. जर मेन म्हणजे ग्रामसभेचा ठराव आहे मागच्या 1 वर्ष जुलै महिन्याचा, जुलै 2025 पासून त्याला जर गाव सांगते, ग्रामपंचायत सांगतायत, NOC नाही त्यांच्याकडे कसलीच ते पाळण्यासंदर्भात. ग्रामसेवक सर मला सांगा की त्या महिलेने मगाशी बोलताना असा आरोप केला की कारवाईसाठी टाळाटाळ करण्यासाठी तुम्ही 20,000 रुपये लाच घेतली होती. कोणी? तुम्ही? नाही, मी होय. असा कुठलाही काही संबंध नाही. त्यांचा माझं काही बोलणं झालेलं नाही या संदर्भात. ते खोटे आरोप करतायत का? हां, आता पण तेच खोटेच आरोप करतात. 1 वर्ष झाले ते खोटं सांगतात सगळं. आम्हाला सांगितलं 300 डुकरं आहेत, कधी म्हणतात 50 डुकरं आहेत. इथं येऊ सुद्धा देत नाही. ते म्हटले की इथं आले तर आम्ही हे करू ते करू, ह्या भाषेत बोलतात. तर ही सगळी टीम आहे ही आतमध्ये गेलेली आहे. या ठिकाणी जरा व्हिडिओ काढा इकडं. नाही आत नाही जाणार. लांब व्हिडिओ काढा. बाहर लेंगे, सब उधर लेंगे रोड पे बाहर. धन्यवाद. डुकरं आता हुसकायचं काम चालू आहे. बघा कशा पद्धतीचं डुकरं पकडायचं काम या ठिकाणी सुरू आहे. हे जे डुकरं वगैरे एका ठिकाणी गोळा करतायत इकडं तिकडं हुसकून. बापरे केवढा डुक्कर आहे तो. किती किलोचा डुक्कर आहे तो? किती किलोचा असेल? 250. हा ते वाईट आहे 250 किलो असन. हे चला नाही तर आपल्या अंगावर येतील. पळा हे त्यांना जाळ्या लावू द्या. पळा डुक्कर आला पळा. आणि गावकरी पण मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. अरे पडले अरे ते पत्र आहे पाय कापल. मजा बघायला आले तुम्ही एवढं लांबून आणि घेतले. उठा. इकडे आली ना पाडी ती सगळ्यांना ती डुकरे. तेच म्हणतो ते 250 किलो म्हणजे जोक आहे का? व्हिडिओ बंद करा. मी काय म्हणतो ग्रामपंचायतीला सांगा ना जर आम्हाला ट्रॅक्टर द्यायला. भाई ट्रॅक्टर आला तुम्हाला झाले. हे डुकरांनी घाण केलेली आहे सगळीशी. लवकर ट्रॅक्टर बोलवा. केवढे डुकर आहेत ती. बापरे ते जवळून बघा ना ते डुकर 250 किलोच्या वर म्हणजे जोक आहे का? हो बापरे. हा इकडं बघा ना नजर लागू नये म्हणून डुकरांना काय लावलेलं आहे बघा. खास डुकरांना नजर नाही लागली पाहिजे. आणि CCTV देखील लावलेले आहेत का इथं फार्मचं संरक्षण व्हावं किंवा कोणी काय करताय का हे याच्यासाठी लावले.
तर पाहूया इथे बघा पुढे जर पाहिलं तर पूर्णपणे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. इकडं झूम काढा ना जवळ येऊन याच्यातून पा. आता जेवढे आत आहे ना त्याच्यापेक्षा डबल बाहेर आहेत. आता पहिले आतमधली पकडायचं चाललंय आणि त्यानंतर बाहेरची पकड. हे इकडून आलं हे काय आलं आले काही खरं नाही बाबा त्या डुकरांचं. अरे ते इकडंच आले. हे बघा आले माग शक्ती सिंग पकडा ते. हा हे बघा इकडून वळत आणले जरा इकडून काढा बरं का वळून आणले ते. हा मग अरे बाबा घ्या